या पद्धतीचे तुम्ही आरोप केलेत हे किती गंभीर म्हणावे आणि नोटीस सुद्धा तुम्ही पाठवलेली आहे, हे प्रकरण किती गंभीर आहे? हे प्रकरण मी नोटीस पाठवलं तर मी ॲग्री करते या गोष्टीचं, पण विषय असा आहे की प्रकरण एवढं मोठं वाढेल हे मला माहिती नव्हतं. हे एक फॅमिली मॅटर आहे, म्हणजे एक माझा पर्सनल मॅटर आहे. लोकांनी ह्याला एवढं उचलून धरलं आहे, पण मला आज मी लोकांना सांगू इच्छितो की हा मॅटर मला आज इथेच क्लोज करायचा आहे. मी हा विषय क्लोज केला आहे. त्यांच्यावर जे काही मी ॲलिगेशन केलेले आहेत मी ते वापस घेतलेले आहेत. मी फुल स्टॉप केलं आहे ह्या गोष्टींना. मी काही नोटीस पाठवलं, काही XYZ मी काही त्यांच्यावर आरोप केलेले आहेत मी ते परत घेते, का की मला माझ्या लाईफमध्ये मलासुद्धा पुढं जायचं, मला ह्यात गुंतून पडायचं नाही आहे. का की अपोजिशनच्या पार्टीतल्या लोकांनी माझ्या कांद्यावर बंदूक ठेवून खूप गोळ्या फायरिंगच्या चालू केल्यात, एवढ्या केल्यात की म्हणजे शब्द नाही आहे माझ्याकडे काय बोलायला. म्हणून मला हा विषय क्लोज करायचा आहे. मी मिड डेच्या माध्यमाने मी सर्व जनतेला सांगू इच्छिते की मला पुढे काही असं करायचं नाही आणि माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीही त्यांनाही काही बोलू नये आणि मलाही काही बोलू नये. तो माझा पर्सनल मॅटर आहे. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.